मित्र, आज आपण एका वेगळ्या विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत. अलीकडं उच्च शिक्षणामध्ये संशोधनाला खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. केवळ उच्च शिक्षणामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं असं नव्हे, त्याची सुरुवातच खऱ्या अर्थानं जर आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पाहिलं तर त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की मुलांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणं हे आवश्यक आहे. याचा अर्थच असा, ह्या संशोधक वृत्तीची बीज ही इथंच आपण रोवायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून संशोधन हे अत्यंत अलीकडं जीवनाचा अविभाज्य भाग होत चाललेला आहे. विशेषतः हायर एज्युकेशनमध्ये मात्र याचा खूपच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, कारण तो वयोगट, ते एकूण शिक्षणाचा ते एकूण पातळी जी असते त्याचा विचार करता या ठिकाणी संशोधन मोठ्या प्रमाणात व्हावं, उच्च दर्जाचं संशोधन व्हावं अशी अपेक्षा आहे. आता तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीन जी विद्यापीठाची रचना मांडली त्यांनी, एक तर त्यांनी असं म्हणले की संशोधन विद्यापीठ. मी एक विद्यापीठाचे जे 3 प्रकार जे मानले शिक्षण संस्थांचे, उच्च शिक्षण संस्थांचे, त्यातले एक आहे टीचिंग युनिव्हर्सिटीज, एक आहे रिसर्च. मी पहिली जी आहे ती रिसर्च युनिव्हर्सिटी आहे, सगळ्यात टॉपची संस्था. नंतर टीचिंग युनिव्हर्सिटी आणि नंतर ॲटोनॉमस कॉलेज, असे 3च स्तर दिलेले आहेत. ते त्यांना असं म्हणते की सगळ्यात टॉपची जी आहे त्याच्यामध्ये उच्च दर्जाचं संशोधन व्हावं. सध्याचं जे आपलं IIT वगैरे जे आहे, तर अशा प्रकारच्या संस्था या ठिकाणी त्यांना अपेक्षित आहेत आणि या ठिकाणचं दर्जाचं संशोधन व्हावं. टीचिंग युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा संशोधन व्हावं, ते सुद्धा अत्यंत दर्जाचं संशोधन होणं अपेक्षित आहे. परंतु तिथंच टीचिंग आणि संशोधन असे दोन्ही गोष्टी घडणार आहे. आणि महाविद्यालयामध्ये मात्र आपला फोकस इथं संशोधन होऊ नये असं नाही, तिथं फोकस जो आहे मात्र तिथं टीचिंगवर जास्त असणार आहे आणि संशोधन तुलनेनं थोडंसं कमी असणार आहे, पण संशोधन तिथंही होणार आहे. तसंच ॲटोनॉमस कॉलेजला जसं वाटलं की मला टीचिंग युनिव्हर्सिटीमध्ये उडी घ्यायची आहे किंवा वर जायचं आहे, अपग्रेडेशन करायचं आहे, तर ते करू शकतात. त्यांची आपली संशोधनाची पातळी तेवढी वर उंचावली पाहिजे. तसंच जे टीचिंग युनिव्हर्सिटी त्यांना असं वाटलं की आम्हाला वरच्या रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये वरच्या दर्जाचं जायचं आहे, ते जाऊ शकतात. त्यांनी आपल्या संशोधनाचा दर्जा जो आहे तो सुधारायचा. एकूण काय तर संशोधनाचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. आणि अलीकडं तर आपण माहिती आहे की आपल्याला किमान म्हणजे प्राध्यापक होण्यासाठी परवापर्यंत आपण असं म्हणत होतो की नेट सेट पास झालं की तो प्राध्यापक होतो. आता तर असं आपण ऐकतोय की 1 जुलैपासून तर आता आपण असं म्हणतो की जर तुम्हाला प्राध्यापक व्हायचं असेल तर तुम्हाला नेट सेटशिवाय PhD होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संशोधन करणं हे प्रत्येकाला, शिक्षकाला आवश्यक अशी बाब असणार आहे. हे संशोधन करत असताना मग विशेषतः PhD करत असताना काही गोष्टीची पथ्य पाळायला लागतात. आणि हे जे पथ्य असतात त्याला आपण नैतिकता म्हणतो, की एक नीतिमूल्य जी असतात ती पाळायला लागतात. ते कोणती नीतिमत्ता आपल्याला पाळायची असते, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात काय, ही आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. आणि म्हणून आपण ह्या व्याख्यानाचा प्रपंच केलेला आहे. तर संशोधन मला करायचं आहे, तर हे संशोधन, मी जे संशोधन करणार आहे हे पूर्वी झालेलं संशोधन नाही ना. म्हणजे यासाठी आपल्याला आपली आपण स्वतःच हे लक्षात घ्या. ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. संशोधन हे कुठलंही असो, कुठल्याही स्तरावरचं असू देत, कुणीही केलेलं असू दे, संशोधनाचा पाया प्रामाणिकपणा हाच असतो. लक्षात घ्या, प्रामाणिकपणावरच सगळं संशोधन आधारलेलं असतं. जर प्रामाणिकपणाच जर नसेल तर कुठलीही गोष्ट संशोधनामध्ये होत नाही, काही संशोधितच होऊ शकत नाही. मग या ठिकाणी आपल्याला आपण सुरुवात करूया की म्हणजे या ठिकाणी मला संशोधन करायचं आहे. बऱ्याच वेळा असं होणे शकत असते, काय PhD करायचं असतं विद्यार्थ्याला, घाई असते, गडबड असते, कसं तरी तर PhD व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि मग तो काय करायला लागतो, ती सोपा विषय कसा असेल, कुठलं तरी पूर्वी संशोधन झालं असेल तेच संशोधन थोडंफार बदलून तर तशाच प्रकारे संशोधन करायचं, तर हे चांगलं नाही. हे बरोबर नाही, हे अनितिमान वर्तन आहे, तुमचं अनितीचं वर्तन आहे. तर ही गोष्ट अपेक्षित नाही. बऱ्याच वेळा असं होतं, लक्षात घ्या, की घाईमध्ये म्हणा, काही वेळा दुर्लक्षामुळं म्हणा, किंवा काही वेळेला अत्यंत लवकर आपल्याला रिझल्ट मिळण्याच्या दृष्टीने अशा गोष्टी, चुकीच्या गोष्टी घडतात. चुकीच्या गोष्टी या ठिकाणी अपेक्षित नाहीत. हे पूर्णपणे अत्यंत अनैतिक गोष्ट आहे, हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा असंही होतं की पूर्वीचं संशोधन झालेले तेच फक्त आपल्या नावावर प्रसिद्ध करणं, अशाही गोष्टी पूर्वी घडलेल्या आहेत. असं होऊ नये, लक्षात घ्या, असं होऊ नये. हे नीतिमत्तेमध्ये बसत नाही, पहिली गोष्ट. नंतर पुनरावर्तनात्मक विषय टाळले पाहिजेत आपण. म्हणजे कसे पहा, म्हणजे त्यात संशोध तो काही
म्हणजे हा एका दृष्टीने थोडासा कॉपी करण्यासारखाच प्रकार झाला. म्हणजे कसं पहा, म्हणजे अगदीच कॉपी नसते ती. म्हणजे उदाहरणार्थ कसं असतं की एकाने काय केलं की उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या काही सहकारी संस्था आहेत, सहकारी बँका आहेत, त्या सहकारी बँकांना येणाऱ्या अडचणीचा अभ्यास. दुसरीने काय केलं, बीड जिल्ह्यात सहकारी बँकांना येणाऱ्या अडचणीचा अभ्यास. तिसरीने काय की जालना जिल्ह्यात येणाऱ्या अडचणीचा अभ्यास. चौथ्याने घेतलं की सोलापूर जिल्ह्यात येणार. अरे साधारणपणे त्याच असणार आहे काय, कारण उस्मानाबादमध्ये आणि बीडमध्ये असे काय सामाजिक मोठे बदल आहेत, काय बँकेच्या रचनेमध्ये फार मोठा बदल आहे. त्यामुळे साधारणपणे तिथेच्या अडचणी त्याच तिथं असतील ना. त्यांची रचना तशीच असते, त्यांची एक ठरलं पॅटर्न असतो बँकेचा. मग असे काय, ठीक आहे, थोडाफार फरक असू शकेल, नाही असं नाही म्हणत मी, अगदीच काही असणार आणि असं अगदीच. पण तरीसुद्धा हे एक प्रकारे थोडंसं एक कॉपीच आहे लागतील घ्या. कारण ही सुद्धा मोह होतो आपल्याला काय वेळेला की मग काय सगळी मेथॉडॉलॉजी तीच वापरायची आहे, फक्त काय करायचं आहे, ह्या 4 बँका घ्यायची, त्या बँका घ्यायच्या, बाकी काय सगळं तसंच काम करायचं आहे. क्वेश्चनरी तोच ठेवायचं आहे, सगळं ते चेकलिस्ट तीच ठेवायचे, सांख्यिकी तीच वापरायची आहे आणि म्हणून मग तशा प्रकारे संशोधन करणं. तर हे सुद्धा काही तितकंसं बरोबर होत नाही, हे चुकीचं आहे लक्षात घ्या. तर आपल्याला मुळात म्हणजे संशोधन करताना की आपल्याला काय खरोखर नीड पडली, काय गरज पडली, आपल्याला कशाच अडचण आली. तुम्ही आहे का उस्मानाबादमध्ये, तुम्ही बीडमध्ये गेलाय का, तुमचा काय संबंध आला का त्याची गोष्टीशी, तुम्हाला प्रत्यक्ष काही काम करताना त्याच्या काही संबंध आला का की ह्याच्यामुळे माझं अडलेलं आहे, मला शंका आलेली आहे. मग अकॅडमिक शंका असेल किंवा अडचण असेल म्हणा, किंवा वैयक्तिक अडचण असेल, व्यावहारिक अडचण असेल, तर कुठली गोष्ट अडचण आली की जे तुम्ही त्या विषय घेतलेला आहे. तर असं त्यासाठी मग डुप्लिकेशन करू नये संशोधनाचं. त्याला रिप्लिकेशन ऑफ थिसिस म्हणतात किंवा रिप्लिकेशन ऑफ रिसर्च म्हणतात. हे टाळणं अपेक्षित आहे लागते. नंतर स्वतःला अपरिचित किंवा स्वतःच्या अनाभ्यासाचा विषय, जसं आता या ठिकाणी उलटं पहा. इथं काय केलं, मग आपण असं कॉपी करायचं प्रयत्न एकाने. आता इथं मात्र मला अशी अपेक्षित आहे. माझ्याकडे एक विद्यार्थिनी आली होती पहा. मी जर गाईड नव्हतो, परंतु मला आली, सर मला एक थोडंसं मार्गदर्शन पाहिजे, तुमचा सायकोलॉजी विषय आहे आणि मला तुमच्याकडे मार्गदर्शन पाहिजे. काय पाहिजे ते म्हणजे मी एक विषय घेतला आहे की जे काही स्लो लर्नर मुलं जी असतात, त्या स्लो लर्नर मुलांच्या अडचणीचा अभ्यास घेतलेला आहे. ठीक आहे. मग त्याला मी विचारलं की बा तुझं स्लो लर्नर, तू कशासाठी विषय घेतला तो हा, तो असं कशासाठी घेतलेला आहे, तुझा काय संबंध आला का, म्हणजे स्लो लर्नर म्हणजे काय तुला माहिती आहे का. नाही म्हणले, मला ते माहिती वाचून माहिती पुस्तकात कळेल म्हणून मला. तू पाहिलं का कुठे एखादा स्लो लर्नर विद्यार्थी. तिने स्लो लर्नर विद्यार्थी पाहिलेला नाही, तिने स्लो लर्नरची काही माहिती वाचलेली नाही, तसं काही अभ्यास नाही, कुठं असतात ही स्लो लर्नर मुलं ही माहीत नाही. मग तरीसुद्धा स्लो लर्नर विषय घेतलेला आहे. जर आपला विषयच नाही, आपल्याला काही त्याची माहितीच नाही, तर कशाला आपण त्यात जायचं त्याच्यामध्ये. आपल्याला काही शंका आलेली नाही, किंवा घरात आहे का तुझ्या स्लो लर्नर की त्याच्यातून तुला बहुत गरज पडली मग मी त्या अभ्यासाकडे वळली. तर असा शक्यतो विषय आपण निवडू नये. आपल्याला ज्या विषयात गती आहे, आपल्यात ज्यात रस आहे, ज्यात इंटरेस्ट आहे, थोडीफार माहिती आहे त्या विषयाची, त्या विषयातच आपण संशोधन करावं ना. काय म्हणजे या ठिकाणी काय होतं मग की काही माहिती नाही, काही मग कुठं तरी इकडून तिकडून काही ते गोळा करणं आणि ते संशोधन करणं हे काही बरोबर होत नाही. हे संशोधनाच्या नीतिमत्तेमध्ये बसत नाही नक्की घ्या. म्हणून आपल्या अभ्यासाचा विषय असला पाहिजे, त्याचा अभ्यास असला पाहिजे आपल्याला. हां ठीक आहे, असं असू शकेल, कदाचित असं होऊ शकेल, असं करू शकाल. मला संशोधन करायचं ह्या विषयावर, माझा अभ्यास नाही बिलकुल, नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. मला ह्या विषयावर अभ्यास करायचा आहे, माझा अभ्यास नाही, मला संशोधन करायचं आहे. पण मग मी काय केलं पाहिजे की मी त्याचा खूप अभ्यास केला पाहिजे अगोदर, मग संशोधनाकडे वळलं पाहिजे त्याच्या. पण अभ्यासाशिवाय त्या संशोधनाकडे वळणं हे मात्र नीतिमत्तेमध्ये बसत नाही लक्षात घ्या. अशा अर्थानं नंतर मार्गदर्शक मित्र किंवा सहकार्याने सुचवलेला विषय. बऱ्याच वेळा असं होतं की का घेतला विषय हा, नाही सर आमच्या गाईडनं सांगितलं मला हा विषय घे. ते गाईडनं सांगितलं, पण तुझा काय संबंध आहे का त्या विषयाशी, तुला काय गरज वाटली का, कुठली गरज, म्हणजे तुला वैयक्तिक अडचण आली म्हणून तिकडे गेला. कारण त्याशिवाय जी आपलं सगळं जीव ओतून आपण काम करू शकत नाही ना. आपण संशोधन करतो तरी कशासाठी, समस्येचं सोल्युशन शोधण्यासाठी तर आपण संशोधन करतो ना. तुमच्याकडे समस्याच नाही आहे, तुमच्या संशोधन समस्याच नाही आहे. ती समस्या तर गाईडची होती किंवा मित्राची होती किंवा सहकार्याची होती. आज त्यांची समस्या घेऊन तुम्ही काय करणार तेव्हा. तुम्हाला स्वतःला काय समस्या आली, तर तुमच्या स्वतःच्या ह्याच्यातून तुम्ही विषय निवडला पाहिजे. त्या विषयाचं जे काही महत्त्व जे आहे, त्याची जी नीड आहे, म्हणजे ती गरज म्हणजे अगदी व्यवहारिक गरज असली पाहिजे असं नाही. अकॅडमिक गरज सुद्धा असू शकते, अकॅडमिक शंका असू शकतात तुमच्या.
मी तुम्हाला की मग असं किंवा थॉर्नडाईकनं एक नियम सांगितले अध्ययन विषयाचे, आणि मग मी शिकवत होतो आणि शिकवत असताना काही विद्यार्थ्यांनी ते मी 3 नियम साधारणपणे सांगितले. मग एक परिणामाचा नियम होता की जे सुखद परिणाम असतात ते दीर्घकाळ स्मरणात राहतात आणि जे दुःखद परिणाम असतात ते विसरतो, व्यक्तीवर विसरते, असं ते नियम होता. आमचे एक विद्यार्थी होता, तो मला सर कशावरून, आता बरोबर त्याचा प्रश्न बरोबर कशावरून, तर थॉर्नडाईकनं म्हणलं म्हणून मला नाही म्हणला पटत. मग म्हणलं ठीक आहे, तुला पटत नाही ना, त्याला एकच पर्याय आहे की आपण संशोधन करायचं त्याच्यावर. लक्षात घ्या, ती शंका जी आहे, त्याला जी ही शंका आलेली आहे, लक्षात घ्या की हा नियम त्याला पटत नाही, ह्या नियमाबद्दल त्याला शंका आहे. तर ही शंका निरसन करण्यासाठी ही अकॅडमिक नीड आहे त्याची, लक्षात घ्या. आणि मग ही अकॅडमिक त्याची गरज जी आहे ती अकॅडमिक गरज भागवण्यासाठी म्हणून संशोधन करायचं. अशा पद्धतीनं तो विषय आपण निवडला पाहिजे. केवळ कोणते सांगितलं, गाईडने सांगितलं, अमकेने सांगितलं, कुठंतरी वाचला, ह्याला फार हल्ली ह्याचे दिवस आले त्याचे अमकेचे, असं म्हणून नका संशोधन करू. तर या ठिकाणी संशोधन निवडताना, विषय निवडताना हे आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर संशोधन करायचं ठरवल्यानंतर काही गोष्टी आपल्याला काही पाळाव्या लागतात, केलं नीतिमत्ता म्हणून. आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेची परवानगी घेणं अत्यंत आवश्यक असतं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये काम करताय आणि तुम्ही प्राध्यापक आहात आणि तुम्हाला रिसर्च करायचं, PhD करायची आहे, तर तुम्ही म्हणाल की काय मला काय कारण, प्रिन्सिपलचा काय संबंध आहे, माझं मी करतो, माझं रजिस्ट्रेशन करतो, माझं मी काम करणार आहे, इथल्या कॉलेजच्या कामाला काय मी धक्का लागू देणार नाही, माझं मी करणार आहे, प्राचार्याला काय संबंध आहे, असं नाही चालत. लक्षात घ्या, आपण ज्या संस्थेत काम करतो त्या कार्यालयाची का त्या संस्थेची परवानगी घेणं अत्यंत आवश्यक असतं. हे नैतिक कर्तव्य असतं आपलं. कारण काय असतं, लक्षात घ्या, आपण जरी असं म्हणलं तरीसुद्धा 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ज्या संस्थेत आपण काम करत असतो ते प्राचार्य असतात, ते तुम्हाला परवानगी देतात. ज्या परवानगी देतात त्यावेळेला ते याचा विचार करत असतात, या माणसाला जर मी परवानगी दिली तर ह्याला जर समजा काही थोडीशी काही कामात सूट द्यायची असेल तर मग इतरांना याचं काम कसं आपल्याला भरून काढता येईल. समजा हा मनुष्य रजेवर गेला, ते हक्काची रजा आहे, समजा काय ते 3 महिने 2 महिने त्यांनी कुठे तरी घेतली मेडिकल आणि ते, तर अशा वेळेला मग काय करायचं, हा सगळा सारा विचार करून ते तुम्हाला परवानगी देतील. कारण एकाच वेळेस समजा 4 प्राध्यापक रजा मागितली अशीच, तर कसं चालेल त्याला. मग ते प्राचार्य म्हणणं नाही, बा तुम्ही ह्या वेळेला तुम्ही दोघांनीच घ्या, पुढच्या वेळेला दोघांनी घ्या, असं होऊ शकेल कदाचित. म्हणून या प्राचार्यांना त्या गोष्टीचा विचार करून परवानगी द्यावी लागते. हा एक भाग झाला. म्हणजे काम डिस्टर्ब होऊ नये, आपलं दैनंदिन कामकाज डिस्टर्ब होऊ नये या अर्थानं त्या प्राचार्यांना विचार करावा लागतो. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट असते, माझ्या संस्थेत काम करणारा जो प्राध्यापक आहे आणि त्याच प्राध्यापक अशा पद्धतीत संशोधन करतो आहे, त्यांनी जर समजा काय चुकीचं काय करत असेल, चुकीच्या पद्धतीने काय वागत असेल, तर त्यामुळं माझ्या संस्थेची बदनामी होण्याची शक्यता असते. आणि मग मला विचार करावा लागतो की अशा माझ्या संस्थेची बदनामी होणार असेल तर मग त्याला परवानगी द्यायची का, हा आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून मग ती संस्था त्याचा विचार करून परवानगी देते की ह्या व्यक्तीची काय एकूण विश्वासार्हता काय आहे, व्यक्ती काय करू शकेल, आणि त्याप्रमाणे त्याला परवानगी मिळेल. पण आपल्याला परवानगी घेणं आवश्यक असतं. नंतर विद्यापीठाची मान्यता घेतली पाहिजे. जर आपल्याला PhDचं संशोधन करायचं असेल तर, जर तुम्ही वैयक्तिक संशोधन करणार असाल तर काय प्रश्न नाही, परंतु जर आपल्या PhDसाठी संशोधन करायचं असेल, MPhilसाठी संशोधन करायचं असेल तर मात्र विद्यापीठाची आपल्याला मान्यता घ्यावीच लागते. विद्यापीठाची मान्यता घेतली की मार्गदर्शकाची मान्यता घ्या. अलीकडे तर आपल्याला माहिती आहे की मार्गदर्शक सुचवतात, तुम्हाला विद्यापीठच सुचवतात की मार्गदर्शक उपलब्ध आहेत, त्याच्यातून तुम्ही ते घ्यायचे. आणि मग त्या मार्गदर्शक आता जरी सुचवलं तरी मार्गदर्शक म्हणू शकतो, लक्षात घ्या. समजा विद्यापीठाने सांगितलं की 3 मार्गदर्शक उपलब्ध आहेत आणि तुम्हाला कुठलाही निवडायचं तुम्ही तिथले घ्या, आणि तुम्ही लगेच सांगितलं की बाबा तुमच्या मनाला वाटलं की मी ह्याला घेतलं, असं चालत नाही. तो मार्गदर्शक म्हणू शकतो की मला नाही चालणार, मला आता काम आहे, मी घेत नाही, मग की माझं वैयक्तिक, कारण हे काही फार मोठं कंपल्सरी काम नसतं, लक्षात घ्या. हा दुसरी गोष्ट का, म्हणजे तो प्राध्यापक टाळतो अशातला किंवा तो गाईड टाळतो असं नाही. असं असतं की कदाचित त्याच्या कामाचा बोजा असतो त्याच्याकडं, किंवा असंही होऊ शकतं की त्या प्राध्यापकाला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्याचा जो विषय आहे त्या विषयाचा माझा फारसा अभ्यास नाही ना, म्हणून मी नाही त्याला देणार, म्हणून मी तुला काही देणार नाही, मी दुसऱ्या विद्यार्थ्याला मी मार्गदर्शन केलं पण तुला करू शकत नाही, कारण तुझा विषय जो आहे तो माझ्या अभ्यासाचा विषय नाही, असं होऊ शकतं. म्हणून हे सगळं टाळण्यासाठी म्हणून मार्गदर्शकाची मान्यता घेणं आवश्यक असतं. जर अर्थसहाय्य घेणार असाल तर त्या संस्थेची पण मान्यता घेणं आवश्यक आहे. हल्ली आता आपल्याला माहीत असेल की बार्टी असेल, म्हणजे जे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बार्टी नावाची संशोधन संस्था आहे, संशोधन अर्थसहाय्य करणारी संस्था आहे महाराष्ट्र शासनाची.
नंतर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मदत करणारी सारथी संस्था आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी अर्थसहाय्य करणारी संस्था आहे ती महाज्योती आहे. तर ह्या संस्था मग जर आपण ह्या संस्थेला कडनं अर्थसहाय्य घेणार असू तर त्यांचीही मान्यता घ्यायला पाहिजे. याचं कारण असे लक्षात घ्या, त्यांच्या काही प्रायोरिटी ठरल्या असतील की समजा त्यांच्याकडे काही विशिष्ट फंड आहे, आम्हाला संस्थेला आम्ही पैसे द्यायचे आम्हाला मान्य आहे, पण कुणाला संस्थेला द्यायचे का, ते विषय काय, त्याची लायकी काय त्या विषयाची, त्या विषयाचा आमच्या या काही संबंध आहे का, त्याची लेवल काय आहे, हे सगळं बघूनच ते देतील. आणि म्हणून असा विचार करावा लागतो आपल्याला की त्या संस्थेच्या जे काही त्यांचे निकष असतील, नियम असतील, त्या नियमाच्या ह्याच्यातच आपल्याला संशोधन. अगदी साधारण मी तुम्हाला सांगतो, बालभारतीसाठी सुद्धा छोटीशी आम्ही संशोधन घ्यायचो. ते बालभारतीचे काही निकष असायचे, त्या निकषातच तुम्हाला संशोधन करावं लागतं. मग त्यांची असेल तर मग तुम्हाला ते ग्रँट मिळते. SC बोर्ड देखील संशोधनासाठी पैसे देतं, पण मग त्यांचं संशोधन त्याचे घेणार असाल तर तुम्ही त्यांचे मग तुम्हाला बंधनं ते त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे अशा अर्थाने. नंतर आता प्रामाणिकपणा, मग अशी म्हणलं मला की प्रामाणिकपणा हा तर खरं आपला आत्माच आहे संशोधनाचा. तर कुठं कुठं प्रामाणिकपणा, मग अशी म्हणलं की तुम्हाला विषय निवडताना तुमचा प्रामाणिक असायला पाहिजे, हे तर खरंच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी जी आपण साधनं तयार करत असतो, जी प्रमाणित साधनं करत असतो, ते करण्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. म्हणजे पहा, जर तुम्हाला माहिती गोळा करायची म्हणजे संशोधनाची काही माहिती गोळा करायची आहे, त्यासाठी तुम्हाला क्वेश्चनर तयार करायचं आहे किंवा ॲटिट्यूड स्किल तयार करायचं आहे किंवा ॲप्टिट्यूड स्किल तयार करायचं आहे किंवा इन्व्हेंटरी करायची आहे, कुठलंही साधन तयार करायचं आहे, ते साधन दुसरं तयार करून चालत नाही ना. हे साधन प्रमाणित करावं, स्टँडर्ड करावं, तर त्याची काही प्रोसिजर आहे, ती खूप थोडीशी किचकट असते, वेळखाऊ असते. पण जर तुम्हाला आपलं जर संशोधन चांगलं व्हायचं असेल, जर आपल्या संशोधनाच्या निष्कर्षाची विश्वासार्हता वाढायची असेल, उपयुक्तता वाढायची असेल, तर आपण मिळवलेली माहिती तेवढी विश्वासार्ह असली पाहिजे. आणि विश्वासार्ह माहिती मिळायची असेल तर आपली जी माहिती मिळायची साधनं जी आहेत ती विश्वासार्ह असली पाहिजेत आणि विश्वासार्ह असण्यासाठी ती प्रमाणित असली पाहिजेत. मग प्रमाणित असण्यासाठी त्यासाठी प्रमाणीकरण करण्यासाठी ज्या काही कसोटी असतात, विश्वसनीयता असेल, व्हॅलिडिटी असेल वगैरे वगैरे, त्या सगळे जे काही त्याची काही हे असते ती सगळी काटेकोरपणानं आपलं सगळं काम केलं पाहिजे आणि ती साधन तयार केले पाहिजेत. त्याच्यामध्ये उगीच काहीतरी करायचं नाही, माझी प्रामाणिक आहे चाचणी आणि मी माहिती गोळा केली तर नाही चालत. कारण काय होतं, मग त्यातनं सगळेच एकातनं कॉम्प्लिकेशन वाढत जातात. तुम्ही साधन प्रमाणे नसेल तर माहिती मिळणारी वस्तुनिष्ठ असू शकत नाही, ती माहिती मिळाली नाही तर मग त्याच्यात निष्कर्ष विश्वासार्ह राहत नाहीत वगैरे वगैरे. आणि म्हणून या ठिकाणी माहिती गोळा साधनं जी असतात ना ती प्रमाणित साधनं असली पाहिजे. नंतर माहिती गोळा करताना देखील प्रामाणिकपणा असला पाहिजे. म्हणजे आता मी क्वेश्चनर तयार केला, ते आपण चांगला क्वेश्चनर केला, आपण समजा एक्सपर्ट करून तुम्ही ते व्हॅलिड करून घेतला, सगळं झालं. पण आता प्रत्यक्ष तुम्ही माहिती गोळा करायला लागलेला, तर ती गोळा करताना बऱ्याच वेळा काय होतं की एक तर आपण वैयक्तिक माहिती गोळा करायची अपेक्षा असते, पण प्रत्येक वेळा ते शक्य होत नाही. मग बाय पोस्ट आपण ती माहिती गोळा करतो, काही हरकत नाही, तशी करायला हरकत नसते. पण काय वेळेला काय होतं, मग गडबड होते की आपल्याला काय घाई होते. मग कुठल्या तरी जाऊ देतं एवढं, आता समजा 300 तुमचा काहीतरी हे होतं, सॅम्पल होता समजू आपण, 300 सॅम्पल तर कुठं काय 200 झाले, आता काय 100 मिळत नाही, कुठे येतच लोक उत्तर देत नाहीत, काही नाहीत. मग काय करायचं, कुठले धराचे पकडायचे आपल्या मनानंच. म्हणजे जे आपण मुळात जे सॅम्पल निवडलं होतं ते सॅम्पलमध्ये न घेता कुठले तरी त्या ह्याच्या कॅटेगरीतले शिक्षक घेऊन त्यांच्याकडनं माहिती भरून घ्यायची, असं करून नाही चालणार. मी म्हणलं की तुम्हाला सगळं मग पुढचं बिघडत जाईल सगळं तुमचं. म्हणजे आपण हे तुम्हाला कुणी त्याच्यावर हे करणार नाही की हे केलं का तू असं बघण्याची अपेक्षा नाही. उद्या तुम्हाला मग गाईडनं बघावते, असं होत नसतं प्रत्येक वेळा. कारण हा विश्वासाचाच भाग आहे, हा प्रामाणिकपणाचाच भाग आहे. हे तुम्हीच करायचे, लक्षात घ्या, तुमच्याच संशोधनासाठी करायचं आहे की तुम्हाला कोणी असं सांगितलं नाही, तुम्ही स्वतः संशोधन करत असतात. आणि म्हणून मग हे माहिती गोळा करताना अत्यंत प्रामाणिकपणे गोळा केली पाहिजे. या ठिकाणी ज्या माहितीमध्ये साधनं प्रमाणित असली पाहिजेत. माहिती गोळा करताना जे काही रिस्पॉन्डंट आहेत, जे सॅम्पल घेतलं आहे त्याच सॅम्पलकडनं माहिती घेतलेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मग ती सॅम्पलमधली सुद्धा काही लोक नीट देत नसतील ना, बरं दे लवकर हे उत्तर घे लिहून. एक ठिकाणी मला चांगलं आठवतं, एका विद्यार्थ्यांनी गंमत अशी केली, त्यांनी एक टीचर इफेक्टिव्हनेसची एक टेस्ट त्याला द्यायची होती.
आणि त्यांनी मग ते असं दिली होती अशी पोस्टरनं पाठवली वगैरे, आणि काय येईनच रिस्पॉन्ड लोकांची रिस्पॉन्स येणार. म्हणून मी ओळखीचे एक शिक्षक होते, अरे बाबा म्हणले असंच झालं माझं. म्हणले सर तुम्ही माझ्याकडे द्या, मला मी माहिती गोळा करून आणतो. त्यांना असं वाटलं ते आणलं गोळा करून. त्यांनी काय केलं माहिती आहे का, एका वर्गात एक कुठलं तरी त्यांचं वर्कशॉप का काहीतरी होतं, सेमिनार होतं, तरी 50-60-100 लोक येणार होते. त्यांनी सगळ्या लोकांना वाटले आणि वर्गात ते टेस्ट एक जणांनी सांगितली, सगळ्यांनी लिहिली, आणि ते सगळे तरी 100चे ते आणून ठेवले. आता हे अशा पद्धतीने जर माहिती गोळा झाली असेल तर सगळे निष्कर्ष चुकतील ना तुमचे. आणि म्हणून माहिती गोळा करताना आपला प्रामाणिकपणा असला पाहिजे, माहितीचं विश्लेषण करताना प्रामाणिकपणा असला पाहिजे. माहिती गोळा झाली, क्वेश्चनर असेल किंवा आणखी कुठल्या टेस्ट असले वगैरे, त्यातून माहिती गोळा केली, त्यासाठी जे वापरता तुम्ही काही स्टॅटिस्टिक्स वापरता ते ॲप्रोप्रिएट स्टॅटिस्टिक्स आहे का, समर्पक वापरलं आहे का, अचूक वापरलं आहे का, तर ते जे काय आहे ते काय तुम्ही हे करत नाही, घोटाळा करत नाही, त्याच्यामध्ये झालेलं नाही ना, हे पाहायला पाहिजे. कारण मी म्हणलं की तिचा मीनच्या ऐवजी तुम्ही मोड घेतला तरीसुद्धा फरक पडेल, किंवा मोडच्या ऐवजी मीन वापरलं तरीसुद्धा फरक पडेल. ते तुमचा ग्रुप कुठल्या प्रकारचा आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचं स्टॅटिस्टिक्स वापरता ते विचार करायला लागेल. एफ टेस्ट वापरायची का टी टेस्ट वापरायची हे आपल्याला माहीत पाहिजे. हे सगळ्या गोष्टी सांख्यिकी त्याची काही अपेक्षित सांख्यिकी ती वापरूनच आपल्याला विश्लेषण केलं पाहिजे. म्हणजे मग हे विश्लेषण करताना मग असं झालं की नाही मला एफ टेस्ट मला नीट माहिती नाही, मला टी टेस्टच फक्त माहिती, एफ टेस्ट काय मला माहिती नाही. ठीक आहे, तर आपण माहिती घेतली पाहिजे, किंवा ज्याच्याकडे माहिती आहे. आता अलीकडचं आता थोडंसं जवळजवळ अप्रूव्ड झालेलं आहे की तुम्ही स्टॅटिस्टिशियनची मदत घेऊ शकता. मी त्यांच्याकडनं सगळं तुम्ही ते करून आणू शकता, तसं काय प्रॉब्लेम नाही. परंतु ते त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे की जे अपेक्षित आहे. आपल्या मनानं काहीतरी असं त्याला काय म्हणतो मॅनिप्युलेशन करणं, अशा पद्धतीने जर विश्लेषण करायला लागलं किंवा आपल्या सोयीचं विश्लेषण करणं असं नाही करून हे अपेक्षित नाही. नंतर निष्कर्ष काढताना बऱ्याच वेळा काय होतं की संशोधन करताना एखाद्या वेळेला असं होतं, त्या रिसर्चरच्या डोक्यात काहीतरी असं असतं की त्याचीच काही पूर्वग्रह असणे शक्यता असते का, आणि मग तो त्या पूर्वग्रहाच्या अनुषंगानं त्याला जे वाटतं योग्य वाटतं असे निष्कर्ष काढण्यासाठी त्याचा कल तयार होतो. तर हेच चूक आहे, लक्षात घ्या. मुळात म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पूर्वग्रह रहितच सगळ्या गोष्टीकडे पाहावं लागतं. आणि तेव्हा निष्कर्ष काढताना तुमची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाप्रमाणे तुम्ही जी काही माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीचं जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषणातून जे निघालेले आहे तुम्हाला त्याच्याच आधाराने तुम्ही निष्कर्ष काढले पाहिजे. भले तुम्हाला जे वाटतं त्यापेक्षा वेगळे निष्कर्ष आले तरीसुद्धा ते निष्कर्ष तसेच ठेवले पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला सांगा. एक ठिकाणी असं शिक्षकाने काय केलं की टीचिंग इफेक्टिव्ह टेस्ट अशी आम्ही दिली होती, आणि टीचिंग इफेक्टिव्ह टेस्टमध्ये असं आढळलं त्यांना. आता साधारण म्हणण्याचं त्या रिसर्चला असं वाटत होतं की अनुदानित शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांचे इफेक्टिव्हनेस जास्त असेल आणि विनादान शाळेतल्या शिक्षकांचा इफेक्टिव्हनेस कमी असेल, त्याला वाटत होतं. पण प्रत्यक्षात माहिती ज्यावेळा अशी हातात आली त्यावेळा असं दिसलं त्याला की जे काही विनादानित शाळेतले शिक्षक आहेत त्यांचं इफेक्टिव्हनेस जास्त आहे. मग ह्याला असं वाटलं की हे बरोबर होणार नाही, मला रेफरी काय म्हणतील, चुकीचं काहीतरी घोटाळा वाटतो, काय बरोबर वाटत नाही, त्याला बरोबर वाटत नाही, काय कारण माहीत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटणं हा भागच नसतो. प्रत्यक्ष आकडे काय सांगतात येते, प्रत्यक्ष हातात काय आलेली माहिती तोच निष्कर्ष, तोच तुम्हाला लिहावा लागतो. समजा एखादा तुमचा निष्कर्ष जर वेगळा आला असेल तर तेच खरं तुमचं संशोधनाचं फलित आहे, तेच संशोधनाचं फलित आहे. किंवा तुम्ही एखाद्या चुकीचं काय गोष्ट आली तर ते सुद्धा संशोधनच आहे, ते संशोधनच आहे. म्हणजे असं पुढं होऊ नये. जसे प्रायोगिक ह्याच्यामध्ये संशोधनामध्ये असं होतं काय की आपण एखादा प्रोजेक्ट घेतो, एखादा उपक्रम घेतो, त्या उपक्रमाची परिणामकारकता बघतो, आणि त्या उपक्रमामध्ये 5-6 घटक असतात, आणि त्या 5-6 घटकासाठी आपण ते उपक्रम राबवलेला असतो. आणि होतं असे कदाचित की सगळ्यासाठी आपण सगळी स्कीम सारखीच वापरली असते. 1 महिना 2 महिन्याचा काही तो प्रोग्राम तुमचा असतो, पण नेमकं असं होतं की त्यातल्या 1-2 घटकासाठी तो उपक्रम बिलकुल उपयोगी पडला नाही. म्हणजे प्री टेस्टमध्येच चांगले मार्क होते, पोस्ट टेस्टमध्ये मार्क वाढलेच नाहीत. ह्याला असं वाटायला, संशयाला असं वाटायला असतं हे कसं काय, असं मग हे चुकीचं काहीतरी घोटाळा होतो, मग त्यापेक्षा असं करू आपण काहीतरी मॅनिप्युलेशन करू, असं करू नका तुम्हाला. तर याचा अर्थ असा झाला की तुमचा उपक्रम जो आहे हा 4 घटक, जे 6 घटक होते, 6 घटकापैकी 4 घटकांना तुमचा जे उपक्रम आहे, उपक्रमात जे काही तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या असतील त्या उपयुक्त ठरलेल्या आहेत, बाकी 2 घटक उपयुक्त नाहीत.
हा सुद्धा हे सुद्धा संशोधनच आहे ना, हा सुद्धा निष्कर्ष आहे. चांगली गोष्ट आहे ना, काय त्यामुळे बिघडत नाही काय. पण असं कसं झालं वाटतं की पॉझिटिव्ह निष्कर्ष यावा असं वाटतं आणि त्यामुळे तो काही घोटाळा करण्याची शक्यता असते, ते तिथं आपल्याला अपेक्षित नाही. म्हणजे मग त्यासाठी काही दक्षता घ्यायची असते. म्हणजे वस्तुनिष्ठता, माहिती गोळा करताना, परिवाराचे निरीक्षण करताना, एखाद्या घटनेचं निरीक्षण करताना, म्हणजे मग म्हणल्याप्रमाणे की माहिती गोळा करताना सुद्धा वस्तुनिष्ठ असली पाहिजे माहिती. नंतर प्रयोगाचं निरीक्षण करताना सुद्धा एखादा आपण एक्सपेरिमेंट करतो आहे, एक्सपेरिमेंट असताना सोशल सायन्समध्ये असेल तर थोडा प्रोजेक्ट असतो, त्याचा 1-2-3 महिन्याचा कालावधी असतो. किंवा सायन्समध्ये असेल तर मात्र प्रत्यक्ष प्रोसेस असते ती. तर ते जे निरीक्षण आहे तर ते करताना वस्तुनिष्ठ तुमचं निरीक्षण असलं पाहिजे. अत्यंत म्हणजे पूर्वग्रह कुठले असता कामा नये. मी म्हणलं तुम्हाला की 2 गट समजा सोशल सायन्समध्ये आपण हे संशोधन करतो आहे, 2 गट केलेले, एक प्रायोगिक गट आहे, एक तुमचा काही काय म्हणून आपण त्याला अप्रायोगिक गट आहे. आता या ठिकाणी जो प्रायोगिक गट आहे, आता आपल्याला असं वाटतं प्रायोगिक गटामध्ये जे शिक्षक काम करतात, म्हणजे मी काय केलं आहे, 2 शिक्षक ठेवलेले आहेत, एक ह्या गटावर आणि दुसऱ्या प्रायोगिक गटावर एक ठेवलेला आहे. दोघांचं काम कसं चाललेलं आहे, त्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण जे आहे, तुम्हाला असं असं होता कामा नये तुमचं की ह्याची या ठिकाणी जो प्रायोगिक गटाला शिक्षक शिकवतो तो प्रभावीपणे शिकवणारा आणि इकडं मात्र वेगळा असे किंवा कमी प्रभाव असणारा शिक्षक असं चालणार नाही. किंवा तिकडं बघतानाच इकडं नाही, ह्याला काही लक्ष फार द्यायचं नाही, इकडं सगळं द्यायचं, असं चालणार नाही. म्हणजे या ठिकाणी हे जे काय आहे, हा प्रयोग तुमचा वस्तुनिष्ठच व्हायला पाहिजे. कारण नाहीतर मग सगळं तुमचे संशय निष्कर्ष चुकीचे येतील. नंतर म्हणून मग असं म्हणतो आपण की ती किंवा एखाद्या घटनेचं निरीक्षण करताना सुद्धा आपण निरीक्षण सुद्धा एक तंत्र वापरतो ह्याच्यासाठी सुद्धा. आपण समजा आपल्या एखाद्या संशोधनामध्ये आपल्याला असं आहे की वेगळ्या शाळांत आपल्याला सर्वे करायचे आणि मग निरीक्षणासाठी आपण एखादी चेकलिस्ट केलेली आहे. मग चेकलिस्ट करून आपण घेऊन चाललो आहे आणि मग आपण असंच गृहीत धरतो की ते ग्रामीण भागातली शाळा आहे ना, मग ते तिथं ते हे नसणार बरोबर, हे काय बरोबरच नाही. असं नाही, तिथं जे काय आहे फॅक्ट जी दिसते तुम्हाला तीच त्या चेकलिस्टमधून तपासणं. काय तुम्ही तुमच्या आता हे पूर्वग्रह ठेवायचं नाही बिलकुल. म्हणजे जे दिसतं आहे तुम्हाला तेच. आणि अलीकडचं आता खूप त्यासाठी आपल्याला साधनं चांगली आहेत. आता प्रत्येकची व्हिडिओ शूटिंग आहे, तुमचं आता मोबाईल शूटिंग असल्यामुळे फार सोपं झालेलं आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ यायला फार चांगली गोष्ट आहे. तर ही वस्तुनिष्ठता आपण सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर प्रत्येक कृती स्वतः करावी अशी अपेक्षा असते, परंतु प्रत्येक वेळा हे शक्य होत नाही. म्हणजे मग अशी म्हणतो तुम्हाला की समजा एक्सपेरिमेंटल एखादा रिसर्च असेल तर शक्यतो तुम्ही करावा, पण प्रत्येक वेळा त्या रिसर्चरला करता येतो असं नाही. किंवा काही वेळा रिसर्चरने करण्यासुद्धा घोटाळे होतात. कारण रिसर्चर हा कदाचित थोडासा त्याचा कल हा पॉझिटिव्हिटीकडे जातो, त्याच्या डोक्यातला जो काही असतो दृष्टिकोन तसा असण्याकडे जातो. मग त्यापेक्षा काय करतो आपण, समजा 2 आपल्याला गट केलेले असतील तर मग त्या 2 गटाला 2 माणसाला ट्रेंड करणं तो प्रयोग करण्यासाठी आणि त्यांना मी समान अगदी दोघं सारख्या लायकीचे असतील असे तयार करणं आणि त्यांना ते विशिष्ट काम देणं आणि फक्त तुम्ही त्याचे स्वतः बारकाईने निरीक्षण करणं. तसंच तुमचं जे काही तुमचं लेखन असतं, प्रबंधाचं लेखन असतं, नंतर तुमचं ते सांख्यिकी विश्लेषण असतं, हे शक्यतो स्वतः करावं, हे जास्त चांगलं. परंतु अलीकडं सगळ्यांनाच सांख्यिकीचा तेवढा अभ्यास असतो असं नाही, असं मानतो आपण. आणि मग खरं म्हणजे असायला पाहिजेच. कारण जरी तुम्ही दुसऱ्याची मदतीने सांख्यिकी करून घेत असला, संगणकाची साहाय्य झाले तर तुम्हाला हे जे कॉम्प्युटरमध्ये जे काही तुमचे काही हे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्या सहाय्यानं तुम्हाला बरेचसे ॲप्लिकेशन्स तुम्हाला ॲप्लिकेशन वापरून हे विश्लेषण करता येतं. थोडंसं आपण स्वतः ते शिकून घ्यावं हे जास्त चांगलं. आणि अगदीच नाईलाज असेल तरच मग त्या सांख्यिकी जे तज्ज्ञ असेल त्यांच्याकडनं आपण ते करून घ्यावं. पण जरी दुसऱ्याकडून करून घेणार असो, आपण एखादा कॉम्प्युटर ऑपरेटर असतो किंवा कॉम्प्युटरवाल्याकडनं ते करून घेतो. एक्सेलमध्ये तर बरीचशी ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्या आधारानं आपण हे करू शकतो. आणि आपण थोडंसं एक्सेलचा कोर्स केला म्हणा किंवा खरं कोर्ससुद्धा करायची गरज नाही, थोडंसं माहिती घेतली तर आपल्याला करता येतं. पण समजा नाही आपण केलं आणि दुसऱ्याकडून करून येत असेल तर कमीत कमी आपल्याला नेमकं काय पाहिजे, कशा पद्धतीचं हे म्हणजे आपलं डाटा आहे, हे सगळं नीट त्या समजावून त्या माणसाला दिलं पाहिजे. सांख्यिक ज्या तज्ज्ञाकडून देणारा त्याला सांगितलं पाहिजे की मी असाचा प्रयोग केलेला आहे आणि असं माझ्याकडे डाटा तयार आहे आणि ह्याचं मला अमुक अमुक हे अपेक्षित आहे. आता नंतर काय होतं माहिती आहे का, तो सगळंच काढून देतो. कारण त्याच्याकडे काय ते कॉम्प्युटरला गेले मग सगळं ते मीन काढला, मोडिन काढलं, स्टँडर्ड डिव्हिजन काढलं, ॲव्हरेज डिव्हिजन काढलं. कशासाठी तुम्हाला काय पाहिजे,
तुम्हाला कोणत्या त्यातलं पाहिजे, तुम्हाला टी टेस्ट पाहिजे का एफ टेस्ट पाहिजे, कुठला तुमचा डाटा आहे, कशासाठी लागणार आहे तुम्हाला, तुमच्या याचे ऑब्जेक्टिव्स काय होते, हे सगळं त्याला नीट समजावून सांगणं आवश्यक असतं. तर मग तो हे काय आणि त्यामुळे तो सगळं देईल तुम्हाला काढून फार. तर तुम्ही तुमचे दुसरे पर्याय असे की तुम्ही त्यातनं तुमचं वापरा, मग फक्त तुम्हाला त्यातलं म्हणजे अशा पद्धतीनं आपण विचार करावा. नंतर इतर ग्रंथातील संदर्भ वापरताना थोडीशी काळजी घ्यायची असते. म्हणजे या ठिकाणी अशा अर्थानं म्हणतो मी की आपण कोणते ग्रंथ वापरतो आहोत, त्या ग्रंथाची एकूण काय पातळी आहे किंवा काय, मी असं का म्हणतो लक्षात घ्या. किंवा काय होतं की वर्तमानपत्रातले घ्यायचे का, काही बातमी काय आली त्या संदर्भ घ्यायचा का, कारण ते काही अक्षर साहित्य नसतं, ते तर तात्कालिक त्याचं लाईफ असतं त्या वर्तमानपत्र माहितीचं. तर ते मग संदर्भ वापरायचा का, एखादी पुस्तकाची छोटीशी पुस्तकं कोणती काढली असते तर ती पुस्तकं वापरायची, संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येईल का. थोडासा विचार केला पाहिजे आपण की या पुस्तकाचे लेखक कोण आहे, ते लेखकाची पात्रता काय आहे, त्याचा त्या विषयाचा अभ्यास काय आहे, त्यांनी मांडलेली मतं किती महत्त्वाची आहेत. तर हाही विचार करावा लागतो. म्हणून मी तुम्हाला एक सल्ला देईन असा की विशेषतः पुस्तक वाचताना अगोदर साधारणपणे तो जो लेखक आहे त्या लेखकाची माहिती घेत चला. म्हणजे तो कोण आहे, तो प्रोफेसर आहे, तो असोसिएट प्रोफेसर आहे, कोण आहे, कुठल्या पदावर आहे, त्याचा अभ्यास काय आहे, तो लेखक आहे, किती त्यांनी पुस्तक, त्याचा कुठल्या विषयात एक्सपर्टाईज कुठल्या याच्यातलं आहे, आणि मग त्याचं पुस्तक जे आहे त्याचा आपण संदर्भ घ्यावा. कारण नाही तर काय होतं बऱ्याच वेळा की आपण आता हल्ली काय झालं आहे, पुस्तक प्रकाशन करणं तसं एका अर्थानं सोपं झालं आहे. कारण प्रिंटिंगची जी काही व्यवस्था आहे ही थोडीशी सिम्प्लिफिकेशन प्रोसेस झालेली आहे. त्यामुळे कुणीही प्रकाशन हल्ली करू शकतो आणि मग कुठे गल्लीबोळा ते पुस्तक निघतं आणि मग काय होतं की त्याच्यात आपण घेतो. मी असं म्हणत नाही की सगळीच पुस्तकं वाईट असतं, असं नाही, बिलकुल नाही. अगदी छोटी पुस्तकं 10-20 पानाचं पुस्तकसुद्धा चांगलं असू शकतं. पण हे ते शेवटी तुम्हाला स्वतःलाच ठरवावं लागतं की लेखक, त्यातले मांडलेले विचार, त्याचे त्यांनी दिलेले संदर्भ, हा सगळा विचार तुम्हीच करायचा असतो. मात्र शक्यतो प्रमाणित ग्रंथ जे आहे त्या प्रमाणित ग्रंथातले आपण संदर्भ घेणं जास्त सोयीचं असतं. दुसरी गोष्ट अशी असते की हे जे आपण ग्रंथ घेतो आहोत ते शक्यतो अद्ययावत असावेत. फार जुन्या ग्रंथातनं आता, कारण काय आहे हल्ली तर खरं म्हणजे आता अलीकडं तर असं एक ट्रेंड आहे आणि ते बरोबर पण आहे की पुस्तकांचे संदर्भ घेण्यापेक्षा, मी एखाद्या लेखकाच्या पुस्तकाचे संदर्भ घेण्यापेक्षा, ज्याला आपण रिपोर्ट्स म्हणू, अहवालाचे संदर्भ घेणे जास्त चांगलं असतं. विशेषतः सोशल सायन्समध्ये जर असेल तर हे म्हणजे अहवालाचे संदर्भ, म्हणजे कुठला एखादा अहवाल असतो, सर्वे असतो कोणीतरी केलेला, तर त्याचे घ्यावे. कुणी रिसर्च केलेला असतो तर, कारण हे रिपोर्ट जे असतात हे वस्तूची जे आधारले असतात आणि पुस्तकं जे असतात ते साधारण चिंतनात्मक, बऱ्याच वेळा चिंतनात्मक असतात. त्यामुळे कदाचित मग काय होतं की त्या लेखकाचं वैयक्तिक चिंतन त्यात फक्त असतं आणि सर्वेमध्ये काय असतं की ते इतर लोकांची मतं त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेली असतात. त्यामुळे रिपोर्ट्सला थोडीशी जास्त महत्त्व असतं, विशेषतः सोशल सायन्समध्ये. तर तो थोडासा विचार करावा. नंतर आकडेमोडीची अचूकता, म्हणजे म्हटलं की तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्ही अत्यंत बारकाईने पाहायला पाहिजे. तुम्ही कॉम्प्युटरवाल्याकडून करून घेतलं तर फारशी काही अडचण नाही, तरीसुद्धा चेक केलं पाहिजे आपण एकदा. आणि आपण सुद्धा ते जर आपण हाताने स्वतःच करणार असो तर अत्यंत ती काळजी घेतली पाहिजे. नंतर सर्वसामान्य नीतिमत्ता. आता ही नीतिमत्ता म्हणजे अशा अर्थानं की बाबा संस्था किंवा प्रतिसादकाबद्दलची गोपनीयता. म्हणजे आपण आपले समजा एका प्रतिसादक होते, वेगवेगळ्या समजा एखाद्या संस्थेचा मी अभ्यास करायचं ठरवलं आहे, म्हणजे केस स्टडी घ्यायचं ठरवलं आहे की बाबा दयानंद शिक्षण संस्थेचा केस स्टडी मला करायचा आहे. आणि मग मी त्या दयानंद शिक्षण संस्थेची माहिती गोळा करत चाललेली आहे. ती माहिती मी गोळा केली आणि ती माहिती गोळा करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळणारी माहिती, सहजपणे दिली गेलेली माहिती, कर्मचाऱ्याकडून मिळालेली माहिती, मी त्यांच्या परवानगीशिवाय जर बाहेर प्रसिद्ध करायला लागलो तर कदाचित संस्थेची बदनामी होण्याची शक्यता असते. कारण काही माहिती गोपनीय असू शकते, त्यांनी काही विश्वासार्हता मला दिलेली असते आणि ती जर माहिती मी दिली तर ती संस्थेची बदनामी होते. म्हणून असं आपल्याला नाही, आपल्याला विश्वास ठेवला असतो त्यांनी, आणि म्हणून आपण म्हणलं असतं की आपण एक पत्र देतो त्यांना ज्यावेळेपाशी घेतो की तुमची माहिती मी कुठेही बाहेर लीक करणार नाही अशा अर्थानं, तरच तुम्हाला माहिती देत असतात लागते बरोबर. म्हणून आपण ही कुठेही अशी एक गोपनीय माहिती जी असते ती कुठं हे प्रसिद्ध करायची नाही. किंवा व्यक्तीबद्दलसुद्धा आपण वेगवेगळ्या प्रतिसादकाकडून माहिती घेत असतो, शाळेतल्या शिक्षकांकडून माहिती घेतो आणि त्या शिक्षकांना अमके शिक्षण सांगितले की आमचे हेडमास्तर बरोबर नाहीत, ते बहुतांश शिक्षक जे आहेत ते आपल्या हेडमास्टरांच्या विरोधात आहेत, असं आपण विधान करायला लागलो तर ते चुकीचं होईल, कारण ते शिक्षकांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून
की आपण गोपनीयता पाळली पाहिजे, या नैतिकता आहे आपली. पण ते कोणत्याही लेखकाच्या लेखनाचा संदर्भ घेतला असेल तर त्यांचा उल्लेख करा. म्हणजे आपण एखाद्या पुस्तकातला संदर्भ घेतला असेल तर आपल्या प्लॅगरिझममध्ये आता आपण म्हणतो की नाही तर मग चौर्यकर्म होतं ना, चोरी झाली एका प्रकारची. हे चोरी करणं आपल्याला अपेक्षित नाही. आपण समजा त्या लेखकाचा विचार घेतला असेल किंवा मत घेतलं असेल तर त्याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक असतं त्या ठिकाणी. नंतर संशोधन विद्यापीठ, शासन संस्था यांच्या नियमाच्या अधीन राहूनच केले पाहिजे. मी मग अशी म्हणलं तुम्हाला की बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येक विद्यापीठाचे काही नियम असतात. म्हणजे ते थेसिस छापण्याची म्हणा, लिहिण्याची म्हणा, काय तुमच्या प्रत्येक त्याचं फॉर्मॅट कसं असावं, चॅप्टर किती असे काही असतात ते. तर हे जे सगळे ते नियम आहेत त्यात राहूनच आपल्याला ते करावं लागतं. संशोधन विद्यापीठ असेल, शासन असेल, संस्था, त्या नियमाच्या अधीन राहूनच आपल्याला ते संशोधन केलं पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन गेलं तर तुम्ही अडचणी देऊ शकता, लक्षात घ्या. आणि हे चुकीचं पण आहे ना, कारण आपण त्यांच्या परवानगीनं त्यांची परवानगी घेतली आपण अगोदर, त्यांची मान्यता घेतलेली आहे, संशोधन केलेलं आहे. आणि आता मात्र तुम्ही जर त्यांच्या नियमाच्या विरोधात जर तुम्ही करायला लागला तर ते चुकीचं होईल. म्हणून आपण त्यांच्या नियमाच्या अधीन राहूनच संशोधन केलं पाहिजे. नंतर संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करताना त्यांच्या मर्यादाही सांगा. बऱ्याच वेळा काय होतं आपण संशोधन करतो, आपलं संशोधन एक मर्यादित असलं, लक्षात घ्या. घोटाळा आपल्याकडे काय आहे की संशोधन म्हणजे अगदी फार मोठं, अगदी आपण एखाद्या विद्यार्थी PhD झाला किंवा आपण PhD संशोधन केलं म्हणजे फार मोठं दिव्य कर्म केलं असं काही कल्पना नसतं, लक्षात घ्या. कारण आपल्या स्वतःला माहीत असतं की आपल्या किती मर्यादा होत्या, किती लोकांना आपण संशोधन केलेलं आहे, आपली पद्धती कोणती होती, आपला सॅम्पल किती छोटा होता आणि त्याच्यावर आपण काढलेले निष्कर्ष आहेत. आणि त्या निष्कर्ष आधारे आपण उद्या पेपरमध्ये काही बातम्या द्यायला लागलो, निष्कर्ष छापायला लागलो तर कदाचित त्याचे वाईट परिणामसुद्धा होतात, लक्षात घ्या. तर असं होता कामा नये, लक्षात घ्या. मग जर समजा मला वृत्तपत्र द्यायचं असेल, समजा ती बातमी म्हणून द्यायचं असेल किंवा काही लेख म्हणून द्यायचं असेल किंवा एखाद्या शक्यतो तर शैक्षणिक जे काही हे आहेत संशोधनाची पत्रिका आहेत त्याच्यातून ही संशोधनाचे सगळे प्रसिद्ध व्हावं. पण काही लोकांना आपला एक मोह असतो थोडंसं नाही वर्तमानपत्रात जरा चीप पॉप्युलेटसाठी थोडं प्रसिद्ध व्हावं, आपलं संशोधन आपण नाव यावं, काय हरकत तसंही द्यायला. पण मग काय करायला पाहिजे, आपण ती सगळी प्रोसेस दिली पाहिजे की आम्ही संशोधन कसं केलेलं आहे, मर्यादा कोणत्या होत्या आमच्या, आणि कशी माहिती आम्ही गोळा केली, ह्या सगळं तपशील देऊन मग निष्कर्ष दिले पाहिजेत. आणि जर नुसते तुम्ही निष्कर्ष दिले तर त्याच्यातून घोटाळा होण्याची शक्यता असते, चुकीच्या भावना, चुकीची मतं बनण्याची शक्यता असते एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या संस्थेबद्दल, एखाद्या व्यवस्थेबद्दल. एक उदाहरण मी तुम्हाला चांगलं उदाहरण सांगेन, अगदी ठामपणे सांगतो मी तुम्हाला. प्रथम नावाची संस्था आहे, देश पातळीवर काम करते, अत्यंत चांगली संस्था आहे, अत्यंत चांगलं कामही करते. गंमत काय होते पहा, ती अधूनमधून पेपरला काहीतरी अशी प्रसिद्धी येतात, प्रसिद्ध होतं काहीतरी, ते देतात का नाही आपल्याला, ते स्वतःहून देत असलं असं मला वाटत नाही. वर्तमानपत्र आले ते कुठून तरी माहिती गोळा करून छापत असतील कदाचित. काय येतं पेपरला, 6वीच्या मुलांना बेरजा येत नाहीत, 8वीच्या मुलांना मराठीच वाचता येत नाही किंवा 5वीच्या मुलांना जोडाक्षरं येत नाहीत, असे काहीतरी असे विधाने येतात काहीतरी पेपरला, एखादं आर्टिकल येतं. आता असं आल्यानंतर असं प्रथम नावाच्या संस्थे असं संशोधन असे दिसून आलेले असं ते पेपरमध्ये लिहिलं असतं. आता होतं कसं पहा, याचा अर्थ काय झाला, 6वीच्या मुलांना काही किंवा 5वीच्या मुलांना जोडाक्षर वाचता येत नाही असं तो निष्कर्ष छापला. आता हे त्यांनी याच्याहून काय होईल, एकूण जे काय आपली काही शिक्षण व्यवस्था आहे 5वीला शिकवणारी, काय महाराष्ट्रातली म्हणे का काय देशातली, त्याबद्दल मत काय होईल लोकांचं, त्याला शिक्षणाची व्यवस्था फारच बेकार आहे वगैरे. पण ह्यांनी सर्वे घेताना कुठं कसा घेतला, कुठली 5वीची मुलं शोधली होती तुम्ही, कुठल्या 5वीच्या मुलांना भेटला होता. तर एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक मला उदाहरण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ते सर्वे करण्यासाठी जे लोक येतात ते 10वी म्हणजे 12वी किंवा अशी कॉलेजची मुलं असतात, लक्षात घ्या. ही काही अशी काही फार मोठे संशोधन काही तज्ज्ञ नाही, ती माहिती होती. मग ते काय केलं की त्या मुलाला बोलवलं, 5वीच्या मुलाला. एक मुलगा चालला रस्त्याला चालला बोलवलं, इकडे काय काय नाव अमुक आहे, तू कितवीला आहे, 5वीला आहे, चल. कुठलं त्याला एक पाढा सांगितलं, म्हणाल काय ते वाचायला दिलं आणि त्याला ते बघतच बसला, त्याला वाचता आलं नाही. लगेच चला 5वीच्या मुलाला, ह्या मुलाला वाचता आलं नाही. पुढचाही मुलगा पकडला, कुठंतरी रस्त्याला भेटला, कुठं बाजारात भेटलं, त्याला भेटलं, त्यांनी काय ते सांगितलं, त्याला आलं नाही. अशा पद्धतीने तुम्ही ते घेतलेलं, लक्षात घ्या. आणि मग त्याच्या अशा पद्धतीने तुम्ही जर माहिती गोळा केली असेल तर कदाचित ती माहिती जी आहे ती माहिती ही अपुरी माहिती आहे किंवा चुकीची माहिती आहे किंवा माहितीमध्ये त्रुटी आहे. आणि निष्कर्ष मात्र तुम्ही असं काढला त्याच्यावरून की 5वीच्या मुलांना येतच नाही. एक तर मुळात किती मुलं घेतली होती ते सांगितलं नाही पेपरला, कसे गोळा केली माहिती सांगितलं नाही आम्हाला. तुम्ही वर्गात गेलात का, 5वी वर्गांना टेस्ट दिली का, शाळेतल्या वर्गांना, असं झालेलं नाही.
म्हणून हे आपण ज्या निष्कर्ष वृत्तपत्रात प्रसिद्ध करायचे असतील तर ही थोडीशी काळजी घेणं आवश्यक असतं. नंतर कोणतेही संशोधन करताना कोणाविषयी कशाविषयी पूर्वग्रह असता कामा नये, लक्षात घ्या. म्हणजे आता पहा की आपण मला असं वाटतं किंवा सध्या शाळेमध्ये मध्यान्ह भोजन योजना चालू आहे आणि मलाच असं वाटतं की नाही काय बरोबर नाही, शाळेतले मास्तर काय बरोबर करत नाहीत, काही नाही, असं करूनच मी जर ते बघून जर संशोधन करायला लागलो तर सगळाच पुढचा सगळा तुमचा प्रवास जो आहे हा सगळ्यात चुकीचा होईल, लक्षात घ्या. आणि म्हणून मग असं आपलं पूर्वग्रह कुठलाही असता कामा नये. अगदी स्पष्ट, अगदी तुम्ही पूर्णपणे ब्लँक असला पाहिजे आणि मग अशा ब्लँक असतानाच तुम्ही संशोधन केलं पाहिजे. जे काही वस्तूची डोळ्यासमोर येते त्याच्यावरच तुम्ही निष्कर्ष काढले पाहिजे. नंतर बौद्धिक संपदा अधिकार नीट समजावून घ्या. मग अशीच म्हणायची तुम्हाला चौर्य कर्म जे आहे ना, की हल्ली आता की प्लॅगरिझम आहे आणि ते प्लॅगरिझमची त्या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं ते शोधता येतं आपल्याला. आता ते इंग्रजीमध्ये आहेत, अजून मराठीतलं काही फारसं काय ऐकत नाही माझ्या, पण कदाचित येईल. पण असं जर झालं तर काय होऊ शकतं, किती प्रमाणात कुणाचं काय घेतलं तर चालतं, मग एखादं वाक्य घेतलं तर काय होतं, जर एखादा पॅराग्राफ घ्यायचा असेल तर काय नियम आहे आणि ते पॅराग्राफ कसा वापरायचा, त्याचा जर चुकीचा वापर असेल तर काय शिक्षा आहे का काय त्याला, ते नीट समजावून घ्या. कारण त्याच्यामुळे काही गोष्ट आहे आज अजून फार नाहीत, अजून लोक अजून फार जागरूक नाहीत. पूर्वी संशोधन केलेले लोक आहेत ते म्हणतात जाऊ दे, काय कुणी काय काय वापरेना, आम्ही आमच्या पुस्तकाला समजा कोणी काय वापरलं तर वापरू देत म्हणतो. परंतु आता इथून पुढं हळूहळू समाज जसं जसं जागरूक होत जाईल तसं माझ्या लेखनातलं, माझ्या पुस्तकाला तुम्ही हे वापरलं ना हे चालणार नाही, मी तुमच्या खटला भरेन, अशा गोष्टी होऊ शकतील. म्हणून आत्ताच आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून बौद्धिक संपदा अधिकार जो आहे तो नीट समजून घेतला पाहिजे. मग समाजाचा आणि प्रतिसादकांचा आदर करा. श्रद्धांना धक्का लागेल अशी भडक विधाने टाळा. बऱ्याच वेळा काय होतं पहा की आपण एखादं सोशल सायन्समध्ये एखादे संशोधन करतो, काही रूढी परंपराबद्दल काही विधानं असतात, काही असतात, आणि मग त्यावेळेला लक्षात घ्या समाज म्हणून जे असतो ते टिकून, म्हणजे तो एक कायमस्वरूपी संस्था असते ती समाज नावाची, तर त्याच्या काही श्रद्धा असतात, त्यांना धक्का लागल्याची भडक विधानं करू नका तुम्ही. म्हणजे विषयाचा निष्कर्ष किंवा हे करताना किंवा पेपरला जाहीर करताना तर. कारण मग म्हणलं तुम्हाला की तुमच्या संशोधनाचं का म्हणजे काय, तुमचं संशोधन म्हणजे अंतिम संशोधन नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आपण लगेच एवढे संशोधनाच्या आधारानं लगेच मी वाटेल ते विधान करायला लागलो जेणेकरून जसं काय ह्याला धक्का लागेल तरी काही योग्य होत नाही. मी अमुक समाजामध्ये ही गोष्ट बरोबर नाही किंवा असे समाजातले लोक असे नालायक आहेत, अमुक आहेत, असे वगैरे वगैरे. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या अशा गोष्टी आपण टाळणं अपेक्षित आहे. नंतर संशोधन करताना खुलेपणानं आपले सहकारी, मित्र, तज्ज्ञ यांच्याशी सतत करताना त्याच्याशी चर्चा करा. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय होतं की आपण संशोधन करत असताना आपण जेव्हा आपल्या मित्राशी, सहकार्याशी, इतर तज्ज्ञांशी चर्चा करत गेलो तर फायदा असा होत जातो की कदाचित आपण ज्या वाटेनं चाललेलो आहे तर आपल्याकडे चुकत तर नाही ना, एखादी गोष्ट राहून तर जात नाही ना, तर असं राहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळं आपले मित्र बोलताना सहज अरे तू मग हा मुद्दा येत नाही त्याच्यामध्ये तुमचा, किंवा हे वर्तन येत नाही, किंवा हा दृष्टिकोन येत नाही, असं दुसऱ्याकडे आपल्याला माहिती मिळते आणि आपलं जे संशोधन आहे ते थोडंसं समृद्ध होण्यास मदत होते. म्हणून आपण सतत असं कधी लपून ठेवायचं काही कारण नाही. सतत आपण अशा तज्ज्ञांशी चर्चा केली पाहिजे, ह्याच्या बाबतीत काय, त्याच्या बाबतीत कोणतं, इव्हन अगदी कोणतं स्टॅटिस्टिक्स वापरावं, हे वापरलं तर काय होईल, माझा ग्रुप, माझा हे पॉप्युलेशन असं आहे, माझं सॅम्पलिंग असं आहे, मग हे सॅम्पलिंग कसं करावं बाबा, मला असं वाटतं का असं हो. तर आपले 4 मित्र असतात, कोणतरी अभ्यासू असतो, तज्ज्ञ असतो, त्यालाच विचारावं. आणि सतत ह्याशी चर्चा केल्यामुळं आपले मगाशी म्हणल्याप्रमाणे आपलं संशोधन जे अधिकाधिक विश्वासार्ह, अधिकाधिक उपयुक्त असं होऊ शकतं, समृद्ध होऊ शकतं. आणि शेवटी संशोधनाचा हेतू काय आहे, तर संशोधनाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. म्हणून जर समाजाला जर व्हायचं असेल तर आपल्या संशोधन निष्कर्ष असेच विश्वासार्ह आणि उपयुक्त ठरले पाहिजेत. म्हणून हे आपलं संशोधन समृद्ध करण्यासाठी ही गोष्ट अत्यंत आवश्यक असते. तुम्ही सर्व हे गोष्टी जी आहेत हे सर्व नैतिक मूल्य पाळाल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.